मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय कोकणातली सत्य घटनेवर आधारित भूताची गोष्ट. तर चला मित्रांनो, आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. मित्रांनो, कोकणामध्ये एक गाव होतं आणि त्या गावामध्ये दोन जिवलग असे मित्र राहत होते आणि ते मित्र नेहमी एकमेकांच्या सोबत असायचे. ते लहानापासून एकमेकांसोबतच वाढले होते आणि एक विशेषतः सांगावं असं झालं तर त्या दोन मित्रांना एक आवड होती किंवा आपण म्हणू शकतो त्यांना एक छंद होता आणि तो छंद म्हणजे शिकारीचा. महिन्यातून 3 ते 4 वेळा ते नेहमी शिकारीला जायचे. तर एका दिवशी त्या दोन मित्रांनी शिकारीला जायचं ठरवलं आणि बेसिकली मित्रांनो, कोकणामध्ये पूर्वीच्या काळी शिकार केली जायची. म्हणजे ही जी मी आता गोष्ट तुम्हाला सांगतोय ती खूप आधीची आहे, जवळपास 1960-70 या काळातील आहे. तर ते दोन मित्रांनी शिकारीला जायचं ठरवलं आणि जवळपास रात्रीचे 10 वाजले आणि 10 वाजता ते दोन मित्र स्वतःसोबत बंदूक घेऊन शिकारीला निघाले. तर त्यावेळी काडतुसी बंदुकी वापरल्या जायच्या. तर काडतुसी बंदूक तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकली असेल की त्यामध्ये काडतूस रचलं जातं. काडतूस म्हणजे एक गोळीचा प्रकार आहे. तर ते काडतूस बंदुकीच्या आतमध्ये घातलं जातं आणि त्यानंतर बार पेटवला जातो. तर त्या काडतुसाचा खूप मोठा आवाज येतो, म्हणजेच त्या गोळीचा खूप मोठा आवाज येतो. तर ते काडतुशी बंदूक घेऊन ते दोन मित्र शिकारीसाठी गावाशेजारील जंगलामध्ये निघाले आणि स्वतःसोबत त्यांनी एक भाकरीचा म्हणजेच जेवणाचा डबा घेतला, पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आणि ते दोन मित्र शिकारीसाठी निघाले. जवळपास रात्रीचे 12 वाजले. शक्यतो कोकणामधील जंगलामध्ये कसं असतं, जे प्राणी असतात ते प्राणी 12-1 नंतर बाहेर पडतात आपल्या खाद्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी. तर ते दोन मित्र जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये त्यांनी एक छोटीशी झोपडी बनवली होती त्यांना विश्रांती करण्यासाठी स्वतःला, किंवा स्वतःसाठी तिथे ते जेवण सुद्धा करू शकतात, भाकरी सुद्धा खाऊ शकतात. रात्रीचे 11 वाजले. 11 वाजता त्या दोन मित्रांनी जेवण केलं, म्हणजेच जी त्यांनी स्वतःसोबत भाकरी आणली होती त्यांनी खाली आणि त्यानंतर ते प्राण्यांची वाट बघू लागले. तर त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या काही जागा ठरवल्या होत्या. त्या जागांवर त्यांना माहित होतं की या जागेवर प्राणी येतात. तर त्या जागेच्या आसपास जाऊन ते बसले. त्यांच्यासोबत बंदुका सुद्धा होत्या आणि ते त्या प्राण्याची वाट बघू लागले. शक्यतो प्राणी जे असतात ते एका तळ्याकाठी किंवा नदीच्या काठी जास्त करून येतात पाणी वगैरे पिण्यासाठी. तर अशाच जागेवर ते दोन जिवलग मित्र बसले होते आणि रात्रीचे जवळपास 12:30-1 वाजले आणि त्यांना एका प्राण्याची चाहूल लागली. तो प्राणी होता म्हणजेच भेकरा. तर कोकणामध्ये एक भेकर नावाचा प्राणी असतो. तुम्ही त्याला रेनडियर नाही म्हणता येत, पण डिअर सुद्धा म्हणू शकतात. हरणीचाच एक प्रकार आहे भेकरा म्हणून. तर त्या भेकरा या प्राण्याची त्यांना चाहूल लागली. जसा तो भेकरा हा प्राणी त्या जागेवर आलाच तसं या मित्रांना म्हणजे त्या प्राण्याची चाहूल लागली. तर त्यांनी काय केलं, काडतुशी बंदुकीमध्ये एक बार टाकला, म्हणजेच एक गोळी टाकली आणि काडतूस पेटवलं, म्हणजेच बंदुकीचा चाप खेचला. तर ऍक्च्युली ती गोळी होती, ती गोळी जाऊन त्या भेकरा या प्राण्याला लागली आणि त्या प्राण्याचा तिथेच मृत्यू झाला. तर हे दोन मित्र खूप खुश झाले, कारण यावेळी त्यांना चांगली अशी शिकार भेटली होती आणि ती पण कमी वेळामध्ये. बेसिकली कसं असतं, बऱ्याच वेळी त्या दोन मित्रांना शिकार भेटत नव्हती, पण यावेळी त्यांना लवकर शिकार भेटली, त्यामुळे ते अतिशय खुश झाले होते. त्यांनी त्या प्राण्याला उचललं, म्हणजेच बांधलं आणि पाठीवरती घेऊन ते परत गावामध्ये गेले. तर यावेळी ते खूप खुश होते. म्हणजेच ज्यावेळी एखादा प्राणी मारला जातो तर त्यावेळी त्याचे छोटे त्याचे जे मटण असतं त्याचे वाटे केले जातात आणि ज्या लोकांना मटण पाहिजे असेल तर ते मटण घेऊन जातात. तर अशा प्रकारे मटणाचे वाटे वगैरे करण्यात आले. त्या दोन मित्र खूप खुश होते. तो दिवस त्यांचा खूप आनंदात गेला. आणि ऍक्च्युली कसं असतं, एकदा शिकार केली किंवा समजा मी आज शिकार केली तर पुढचे 1 किंवा 2 आठवडे परत शिकारीसाठी जात नाहीत, कारण त्या जंगलातील प्राण्यांना चाहूल लागलेली असते की या जंगलामध्ये कोणतरी शिकारी आलेला आहे. कारण त्या बंदुकीचा आवाज सुद्धा खूप मोठा असतो. पूर्ण गावामध्ये त्या बंदुकीचा आवाज जाईल एवढा मोठा त्या काडतुशी बंदुकीचा आवाज असतो. त्यामुळे त्या जंगलातील प्राण्यांना चाहूल लागलेली होती की कोणतरी जंगलामध्ये शिकारी आलेला आहे. तर पुढचे 1-2 आठवडे तर दोन जिवलग मित्र काही शिकारीला जात नाहीत. 2 आठवडे उलटतात आणि त्यानंतर परत ते दोन मित्र शिकारीला जाण्याचं ठरवतात. नेहमीप्रमाणे ते आपला डबा स्वतःसोबत घेतात, बंदूक आणि त्याच्यामधील काडतुस आणि पाण्याच्या बॉटल्स ते स्वतःसोबत घेतात आणि रात्री 10 वाजता शिकारीसाठी निघतात. पण यावेळी त्या दोन मित्रांसोबत इतकं भयानक अशी गोष्ट घडणार होती, याची
कल्पना सुद्धा त्या दोन मित्रांना नव्हती. तर ते दोन मित्र स्वतःसोबत जे आपलं साहित्य असतात ते घेतात आणि 10 वाजता शिकारीसाठी निघतात. नेहमीप्रमाणे ते आपल्या छोट्याशा झोपडीमध्ये, जी की त्याने जंगलामध्ये जी झोपडी बांधली होती, त्या झोपडीमध्ये जातात आणि बसलेले असतात. कारण जे तुम्हाला मी आधीच सांगितलं, जे प्राणी असतात ते रात्री 12 किंवा 1 वाजले की बाहेर निघतात. तर तोपर्यंत ते काय करतात, स्वतःचं जेवण करून घेत असतात. तर जेवणासाठी त्यांनी डबा आणलेला असतो आणि ह्यानंतर जे घडतं ते खूप भयानक आणि वेदनादायक असतं मित्रांनो. ते दोन मित्र त्या झोपडीमध्ये बसतात आणि ते जेवणासाठी आणलेला डबा उघडतात. तर ते डब्यामध्ये बघतात तर त्यांची झोपच उडते. झोप उडते म्हणजेच त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही की त्या जेवणासाठी आणलेल्या डब्यामध्ये त्यांना त्या भेकऱ्या या प्राण्याचे छोटे छोटे पाय असे दिसतात. म्हणजे पाय जे असतात ते पायाचे कोणतरी तुकडे करून त्या डब्यामध्ये ठेवलेत असं त्यांना त्या डब्यामध्ये दिसतं आणि त्यांच्या डोळ्यांवरती त्यांना विश्वास बसत नाही. आणि त्यानंतर काय होतं मित्रांनो, त्या झोपडीच्या बाहेर त्यांना खुळखुळ्याचा आवाज येत असतो. म्हणजे पायामध्ये किंवा गळ्यामध्ये जे खुळखुळे असतात तर त्या खुळखुळ्यांचा आवाज त्यांना येत असतो आणि ते दोन मित्र यावेळी मात्र खूप घाबरतात. पण जो एक मित्र असतो जो की बंदूक चालवण्यात हुशार असतो, तर तो मित्र सांगतो की कदाचित एखादा बैल असावा, तो बैल या जंगलामध्ये चुकलेला असावा आणि त्याच्या गळ्यामध्ये खुळखुळे बांधले असावेत, तर त्याचा आवाज हा कदाचित येत असावा. असं सांगून तो मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला धीर देण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, यानंतर जे घडणारं असतं त्या दोन मित्रांसोबत एक खूप भयानक असतं आणि याची जरा सुद्धा भनक त्या दोन मित्रांना नसते. तर ते जेवणाचा डबा काही खात नाहीत. जेवणाचा डबा तसंच ते बाजूला सारून ठेवतात आणि एक 10 मिनिटातच त्यांना एका प्राण्याचा आवाज येतो. म्हणजे प्राणी जसे जंगलामधून चालत असतात तर त्याचा तसा त्या प्राण्यांच्या चालण्याचा आवाज त्या दोन मित्रांना येतो. ते दोन मित्र लगेचच त्या झोपडीमधून उठतात आणि त्या प्राण्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या घाई गडबडीत एका मित्राच्या हातातील बंदूक खाली पडते आणि त्याचा आवाज त्या प्राण्याला होतो. आणि यावेळी जो तो प्राणी असतो हा सुद्धा प्राणी भेकरच असतो. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं एक हरणीचा प्रकार, भेकरा हा प्राणी. त्या भेकरा या प्राण्याला त्या बंदूक खाली पडल्याचा आवाज येतो आणि तो प्राणी पळत सुटतो. तर ऍक्च्युली तो मित्र ती बंदूक परत उचलतो जमिनीवरून आणि त्या प्राण्याच्या मागून धावण्याचा प्रयत्न करतो. तर हे दोन मित्र त्या प्राण्याच्या मागून धावत असतात आणि यानंतर जे घडणार होतं ते त्या मित्रांना म्हणजे त्याची चाहूल सुद्धा नव्हती की यानंतर त्यांच्यासोबत काय घडणार आहे ते. तर ऍक्च्युली काय होतं मित्रांनो, तो भेकरा हा प्राणी पुढे धावत असतो, त्याच्या मागून ते दोन मित्र धावत असतात आणि भेकरा हा प्राणी खूप वेगाने धावत असतो. पण तेवढाच वेग ते मित्र काही धारण करू शकत नव्हते. त्यानंतर काय होतं, भेकरा हा प्राणी पुढे जाऊन थांबतो आणि त्यातील एक मित्र त्या प्राण्यावरती नेम धरतो आणि आपली बंदुकीमधील काडतूस पेटवतो. पण यावेळी ती काडतुसाची गोळी त्या भेकऱ्याला लागत नाही आणि भेकरा असतं ते अजून जोराने पळायला लागतं. परत हे दोन मित्र त्या प्राण्याच्या मागून पळत असतात आणि यावेळी काय घडतं मित्रांनो, पळता पळता परत ते दोन मित्र त्या झोपडीजवळच येतात, ज्या झोपडीजवळ ते बसले होते, विसावा करत होते. आणि त्याच झोपडीजवळ जी त्यांची बंदूक खाली जमिनीवर पडली होती त्याच झोपडीजवळ ते परत येतात आणि परत तेच भेकरं त्यांना समोर तिथे दिसतं. परत ते त्या भेकऱ्याच्या मागून पळत सुटतात आणि परत ते येऊन परत त्या झोपडीजवळच येतात. ही गोष्ट 2-3 वेळा घडतं आणि मग एका मित्राच्या लक्षात येतं की आपण पळत पळत जाऊन परत त्या झोपडीजवळच येतोय. त्यानंतर त्या मित्रांच्या लक्षात येतं की आपण कोणत्या तरी भूलभुलैयामध्ये फसलेलो आहोत. कारण जंगल हे खूप मोठं असतं आणि आपण प्राण्याच्या मागून पाठीमागून पळत सुटलो तर परत त्याच ठिकाणी येऊ का नाही याची खात्री खूप कमीच असते. आणि जरी त्या ठिकाणी आलो तरी एकदा येऊ, पण 3-4 वेळा परत ते त्या झोपडीजवळच येत होते. त्यामुळे त्यांना कळालं हा कोणता तरी छलावा आहे. छलावा म्हणजेच भूलभुलैया आहे की आपण परत त्या प्राण्याच्या मागे जाऊन तिथेच येतोय आणि त्या भेकरा या प्राण्यावर आपण जरी गोळी जरी झाडली तरी त्याला काही ती लागत नाहीये आणि ते खूप घाबरतात. परत त्यांना खुळखुळ्याचा आवाज येतो आणि यावेळी मात्र त्यांची पूर्णपणे झोप उडते. त्यांच्या डोळ्यांवरती त्यांना विश्वास बसत नाही ही आपल्यासोबत काय घडतंय. आणि जसं ते दोन मित्र खुळखुळ्याचा आवाज ऐकतात परत, तसेच ते दोन्ही मित्र वेगवेगळ्या दिशेने पळायला सुरुवात करतात.
ते दोघेही जण जोर जोरात ओरडत असतात, भूत भूत असं ते ओरडत असतात आणि दोन्ही मित्र वेगवेगळ्या दिशेने पळत असतात. पळता पळता मित्रांनो सकाळचे पहाटेचे 4:30 वाजलेले असतात आणि हे दोघेही जण पळतच असतात. पण एक मजेशीर फॅक्ट म्हणजेच ते दोन्ही मित्र परत पळता पळता येऊन त्या झोपडीजवळच मिळत असतात आणि परत ते पळायला सुरुवात करत असतात. तर ते एका भूलभुलैयामध्ये किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो एका छलावामध्ये फसलेले असतात आणि ते गोल 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 फिरून त्या पूर्ण जंगलामध्ये परत त्या झोपडीजवळच एकत्र येत असतात. तर या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की आपल्यासोबत जे घडतंय ते काही नॉर्मल नाहीये, कोणत्या तरी प्रकारचा छलावा किंवा भूलभुलैया आहे. तर असं करता करता पहाटेचे 6 वाजतात आणि नशिबाने त्यातील एक मित्र ते जंगलामधून बाहेर शेजारच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये जाऊन पोचतो आणि जसा तो मित्र गावामध्ये येऊन पोचतो तसा तो आपल्या घरी जातो आणि त्या दिवसापासून त्या मित्राला खूप ताप यायला सुरुवात होते. तो तापाने फडफडलेला असतो. ही जी गोष्ट असते ती पूर्ण गावामध्ये पसरते की हे 2 जिवलग मित्र शिकारीला गेलेले असतात आणि त्यांच्यासोबत हे सगळं घडतं. गावातील बरीचशी मंडळी त्या एका मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलेली असते. मी तुम्हाला सांगितलं त्या मित्राला खूप कडकडीचा ताप आलेला असतो आणि त्याच्या तोंडातून एक सुद्धा शब्द फुटत नसतो. म्हणजे गावकरी त्याला विचारत असतात की तुझ्यासोबतचा तो दुसरा मित्र होता तो गावामध्ये येऊन पोहोचला नाहीये, नक्की तो मित्र कुठे आहे असं ते गावकरी त्या मित्राला परत परत विचारत असतात. पण जो मित्र असतो तो तापाने फडफडलेला असतो आणि त्याच्या तोंडातून एक सुद्धा शब्द फुटत नाही. पण मित्रांनो 2-3 दिवस जातात. त्यांना वाटलं की 2-3 दिवसानंतर तो दुसरा हरवलेला मित्र आहे तो कदाचित परत येईल, पण तो मित्र काही परत येत नाहीत. यावेळी गावकरी खूप घाबरतात आणि एक असा निर्णय घेतात की आपण त्या मित्राला शोधायला परत त्या जंगलामध्ये जाऊया. 4-5 दिवस उलटलेले असतात तरी पण तो ज्या मित्राला ताप आलेला असतो त्या मित्राच्या तोंडातून एक सुद्धा शब्द फुटत नसतो. तो जो असतो तो खूप तापाने फडफडलेला असतो. गावातील सगळी जी तरुण मंडळी असतात ते दुसऱ्या मित्राचा शोध घेण्यासाठी जंगलामध्ये जातात. अख्खं जंगल पालतं घालतात. त्या झोपडीमध्ये सुद्धा ते जातात. तर त्या झोपडीजवळ सुद्धा त्यांना काहीच भेटत नाही. 3 ते 4 दिवस असाच त्या मित्राचा शोध चालू असतो, पण त्या मित्राबद्दल त्यांना काहीच मिळत नाही किंवा त्या मित्राचा शोध त्यांना घेता आलेला नसतो. आणि मित्रांनो असाच शोध घेता घेता एका दिवशी त्या गावातील माणसांना तो जो दुसरा जंगलामध्ये हरवलेला मित्र असतो तो मित्र बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या झोपडीच्या शेजारीच पडलेला दिसतो. इतके दिवस ते लोक त्या मित्राचा शोध घेत असतात, परंतु तो मित्र त्यांना काही मिळत नसतो. त्या झोपडीजवळ सुद्धा जाऊन ते बघतात पण झोपडीजवळ तो नसतो. पण यावेळी मात्र तो मित्र त्यांना झोपडीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळतो. तर ते मित्र त्याच्या तोंडावरती पाणी मारतात, त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. ऍक्च्युली तो मित्र शुद्धीवरती येतो. परत ते सगळे मंडळी गावामध्ये येतात. तर मित्रांनो त्यानंतर 3-4 दिवस उलटतात. सगळं काही शांत होत असतं. त्यानंतर गावकरी एक निर्णय घेतात. गावाची चावडी बसते. चावडी म्हणजेच तुम्हाला माहित असेल असं एक गावामध्ये ठिकाण असतं. त्या ठिकाणी गावातील सगळे माणसं एकत्र येतात आणि गावचे जे पाटील असतात किंवा गावचे जी वडीलधारी माणसं असतात ते तिथे न्याय निवाडा करतात किंवा कोणताही निर्णय घेतात आणि तो गावकऱ्यांना मान्य करावा लागतो. तसंच एका दिवशी गावाची चावडी बसते आणि त्या चावडीमध्ये हा जो भयानक प्रकार घडलेला असतो त्या 2 मित्रांसोबत त्याच्याबद्दलची चर्चा चालू असते. तर गावातील जी काही वडीलधारी मंडळी असतात किंवा वडीलधारी माणसं असतात तर त्या याबद्दलचा निकष काढतात की हे असं भयानक गोष्ट त्या 2 मित्रांसोबत का घडली असावी याबद्दलचा निकष ते वडीलधारी माणसे काढतात. तर त्यातील एक जो वडीलधारी माणूस असतो तर तो सांगतो की हे जंगल राखणदाराचं असतं. म्हणजेच जंगलाचं राखण करणारा एक माणूस असतो. तर त्याला भूताचा एक प्रकारच असं ते समजतात की राखणदार असं म्हटलं जातं कोकणामध्ये. त्यांना बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकले असेल की राखणदार हा जंगलाचं रक्षण करतो. जंगलातील प्राण्यांचं किंवा इतर सजीव गोष्टींचं तो रक्षण करत असतो. आणि जर जंगलामध्ये जर तुम्ही काही नुकसान केलं किंवा कोणत्याही प्राण्याला इजा पोचवली तर तो तुमच्यासोबत तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला सुद्धा इजा पोचवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यानंतर गावातील सगळी मंडळी ठरवतात की आपण राखणदाराचं मन दुखवलंय किंवा राखणदाराच्या ज्या मर्जीतील गोष्टी असतात त्या विरुद्धची गोष्ट आपण केली आहे. तर ते सगळे गावातील मंडळी परत त्या जंगलामध्ये जातात आणि त्या जंगलामध्ये एक छोटंसं देवस्थान असतं.
तर कोकणामध्ये कसं असतं, कोणतेही जंगल असू दे तर त्या जंगलामध्ये दगडाच्या आकाराची छोटीशी मूर्ती असते आणि तिथे ते पूजा सुद्धा करत असतात. तर त्या ठिकाणी ते जंगलामध्ये जातात, नारळ वगैरे ठेवतात आणि गारानं सुद्धा घालतात की त्या राखणदाराला की परत आमच्याकडून अशी चूक होणार नाही, यावेळी तू आम्हाला माफ कर, असं ते गारानं त्या राखणदाराला घालतात. आणि त्यानंतर गावातील माणसं असा निर्णय घेतात की यानंतर या जंगलामध्ये कुणीही शिकारीला जायचं नाही. ते कुणी या जंगलामध्ये शिकार करायची नाही, कारण हे जंगल आहे ते राखणदाराचं आहे आणि राखणदार जो या जंगलामध्ये शिकार करेल तर त्याला राखणदार सोडणार नाही, त्याच्यासोबत सुद्धा त्याच प्रकारच्या गोष्टी घडतील असं निर्णय गावातील माणसं घेतात. आणि या भयानक गोष्टीनंतर ते दोन जिवलग मित्र परत त्या जंगलामध्ये फिरकत नाहीत. तर अशी होती ही आपली राखणदाराची गोष्ट. तर मंडळी, मी व्हिडिओच्या शेवटी क्लिअर करतो की या व्हिडिओच्याद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा कोणताही उद्देश नाही आहे. ही जी ती गोष्ट आहे ती पूर्णपणे कोकणातील सत्य घटनेवर आधारित आहे. यातून मी माझ्या मनातील काहीच सांगत नाहीये. तर ठीक आहे मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून जर तुम्हाला भूताचे व्हिडिओ माझे बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. तर चला, पुन्हा एकदा भेटू अशा इंटरेस्टिंग आणि सत्य घटनेवर आधारित भूताच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि थँक्यू.